आज बनवणार आहोत आपण घरी पास्ता रेसिपी. एवढी मस्त होणार आहे, त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि एकदा जर ही घरी बनवली ना तर तुम्ही बाहेरची पास्ता रेसिपी कधीच खाणार नाही. तर चला. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. आज बनवणार आहे मी पास्ता. तर चला, कसं करायचं काय त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर असा पास्ता आहे, मी ह्याच्या अगोदर पण एकदा बनवलेला आहे. 2-3 प्रकारचा पास्ता भेटतो, तर असा आणलेला आहे. तर आता ह्याची काय प्रोसेस आहे काय नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते. आणि अशाच नवीन रेसिपी समजा तुम्ही मला सजेस्ट करू शकता की ही रेसिपी बनव, ती रेसिपी बनव, त्याच्यावर पण व्हिडिओ नक्की बनवेल. तर आत्ता बनवायला घेऊया पास्ता. मी एक कढई घेतली, तर त्याच्यामध्ये कोणतं पण कढई घेऊ शकतो आपण, पातेलं पण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ठेवलं मी पाणी, आणि पाणी थोडंसं ना जास्तच ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते. आता मीठ आणि आपल्याला तेल टाकायचं आहे. हळद ऑप्शनल आहे, टाकली तरी चालती किंवा नाही टाकली तरी चालती, पण मी थोडीशी हळद टाकली. आणि आत्ता मी हळद टाकते ना तर मग मी परत फोडणीमध्ये हळद नाही घालणार आहे. आणि आत्ता जर नाही टाकली ना तर मग थोडीशी फोडणीमध्ये घालायची, तरी पण छान मस्त कलर येतो. तर पाणी पूर्ण गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकले, अर्धा चमचा हळद टाकली, आणि 1 पळी म्हणजे पोहे खायचा चमचा असेल तो 1 ते 2 चमचे तेल टाकले. आता तेल का टाकायचं, आपला पास्ता आहे ना तो सुटसुटीत होतो, आणि तेल नाही टाकलं तर मग तो चिटकतो. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि आता हा पास्ता आहे मी निवडून घेतला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता शिजायला ह्याला कमीत कमी 10 मिनटं तरी लागतील. 10 मिनटाच्या थोडासा वेळ जास्त पण लागू शकतो, पण पास्ता आपला आहे तो छान शिजला पाहिजे, कारण की आपल्याला परत नुसती ह्याला फोडणी घालायची. तर चला, आता पूर्ण प्रोसेस काय आहे ना मी तुम्हाला पूर्ण दाखवते. तर त्यासाठी ना पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता मी ह्याला काय काय मसाला काढणार आहे. एकदम सोपा मसाला आणि एकदम सोपी रेसिपी, जास्त काही लागणार नाही. तर आत्ता मी हे ना म्हणजे झाकण वगैरे नाही घालणार आहे, असंच छान शिजून द्यायचं आपल्याला. 10 ते 15 मिनटं म्हटलं तरी चालेल, कमी गॅसवरती. छान आपलं जेवढं साहित्य आहे ना म्हणजे मसाला वगैरे तेवढं काढून तर ह्याला निवांत शिजून द्यायचं आहे. फक्त आपल्याला मधून 1-2 वेळेस चेक करायचं की शिजला की नाही. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे सॉस. तर मी घेतलेला आहे चिली सॉस, रेड चिली सॉस, आणि एक सोया सॉस आहे 2, आणि एक आहे टोमॅटो केचप. तर आपल्याला हे 3च वापरायचे. तर त्यासाठी ना म्हणजे आत्ताच बॉटल आणल्या होत्या, कारण की मी हे ना खूप दिवसातनं बनवते. खूप दिवस झालं बनवलंच नाही, तर म्हटलं चला आत्ता. आणि ऋतुराज खायचं म्हणत होता, तर म्हटलं आता घरी बनवूयात. तर मी ह्याच्या अगोदर पण जेव्हा बनवत होते ना तेव्हा पण एकदम छान बनवत होते, पण म्हटलं चला आता खूप दिवसातनं बनवते, तर तुमच्यासोबत पण तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूयात. तर पास्ता आहे, बघू शकता मी भरपूर पाणी टाकलं होतं, अगदी त्यातलं थोडं राहिलं आहे. आणि पास्ता आहे ना पूर्ण आपला आता छान शिजला आहे. हाताने आपण त्याला चेक करू शकतो, मऊ झाला, सॉफ्ट झाला की म्हणायचं छान शिजला आहे. आणि आता मी एका गाळणीमध्ये त्यातलं पाणी आहे पूर्ण गाळून घेते, आणि मग आपला पास्ता आहे तो एकदम सुटसुटीत होतो. तर बघू शकता आता मसाल्यासाठी काय काय लागणार आहे. तर मी बाकीचे असे काही दुसरे मसाले नाही वापरत आहे, फक्त सॉस आणलेत बाहेरून, बाकी घरीच म्हणजे जे आपल्या भाज्याला वगैरे लागतं ना तेच वापरणार आहे. तर मी घेतलेल्या आहे त्याला हिरव्या मिरच्या. तर आपण आपल्या अंदाजाने घेऊ शकतो, थोडंसं तिखट कमी किंवा थोडंसं जास्त. तर आपल्याला हा नुसताच खायचा असल्यामुळे तिखट थोडंसं कमीच टाकायचं आहे, म्हणून मी थोडीच मिरची घेतली. आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे, तो मी थोडासा बारीक कट करते, कारण की मिक्सरमध्ये आमचं भांडे ना थोडंसं खराब झाले, निघत नाही त्याच्यामुळं. नाहीतर मोठाले काप करून टाकले ना तरी चालतात. आता एक आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, एक टोमॅटो, आणि थोडीशी कोथिंबीर. आता कोथिंबीर मी थोडीच टाकली, नंतर थोडीशी टाकणार आहे. आणि ह्याची मस्त छान पेस्ट बनवून घेतली आहे. आणि आता आपल्याला लागणार आहे कांदा. तर चला, आता एक मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा आहे. आता राहिलेली कोथिंबीर आहे ना मी ही बारीक कट करून घेते, कारण की आपल्याला पास्त्यावर वरतून ही टाकायची आहे. अगदी थोडीशी ठेवली होती, जास्त मी मिक्सरच्या भांड्याला लावली, कारण की ना त्याने टेस्ट खूप छान येते. आता एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे मी, आणि तो पण आता आपल्याला ना एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा बारीक कट करता येईल ना तेवढा बारीक कट करायचा आहे, फक्त हा मिक्सरला लावायचा नाही, असाच बारीक कट करून घ्यायचा आहे. असं त्याची साल वगैरे आहे मी सगळी काढून घेते.
आता कांदा आहे तो पण ना जेवढा बारीक कट करता येईल ना तेवढा करायचा आहे. तर आता मी तो अगोदर कोथिंबीर कट करून घेतली. आता पेस्ट तर मी मिक्सरला लावून घेतली होती. आणि आत्ता राहिला आहे कांदा पण थोडासा जास्त घातला ना तरी चालतो, पण मी एकच घेतला आहे कारण की हा मोठा होता म्हणून म्हटलं की एक बस होईल. आणि आता खूप दिवसातनं करते म्हटलं आता खूप दिवसातनं बनवत आहे तर कसा होईल काय, पण ना इतका मस्त झाला आहे. म्हणजे मी बनवल्याला 2-3 दिवस झाले, फक्त व्हिडिओ आज एडिटिंग करते कारण की मध्ये दुसरे पण व्हिडिओ होते आणि हा राहिला होता. आम्हाला ज्या व्हिडिओला ना असं ओव्हरवाईज द्यावा लागतो ना ते व्हिडिओ माझ्याकडनं लेट म्हणजे अपलोड होत आहेत. आणि पास्ता आहे हा मी संध्याकाळची रेसिपी बनवत होते, त्याच्यामुळं मी संध्याकाळी शक्यतो व्हिडिओ नाहीच बनवत आहे. पण ही नवीन म्हटलं चला खूप दिवसातनं पास्ता बनवला आहे ना तर तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून हा संध्याकाळचा बनवला. तर मग व्हिडिओ काढला होता फक्त रेसिपीचा. तर म्हटलं चला. तर आता कांदा आहे तो पण एकदम अगोदर उभा कट करून घ्यायचा आहे आणि मग आडवा, म्हणजे आपल्याला जेवढं बारीक कट करता येईल ना तेवढं बारीक कट करता येतो. मी कोबी असो किंवा कांदा म्हणजे असं एकदम आपल्याला बारीक कट करायचा आहे ना सेम असाच करते आणि मला चाकूने छान बारीक मस्त कट करता येतो. आत्ता आपल्याला घालायचं आहे फोडणी. तर आता बघूया फोडणीला पण काय काय साहित्य लागणार आहे ते. अगोदर कढई ठेवली. आता मी अगोदर पण थोडंसं तेल टाकलं होतं त्याच्यामुळं आत्ता पण खूप जास्त पण नाही टाकायचं, पण पास्ताला थोडंसं जास्तच लागतं. आता मी 3 छोटाला चमचा आहे, म्हणजे खूप मोठा चमचा नाही, त्याला चमचा म्हटलं तरी चालेल, पळी आहे. तर मी हे 3 पळ्या तेल टाकलं आणि आत्ता त्याच्यामध्ये टाकते कांदा, कारण की आपल्याला ह्याला दुसरं काहीच वापरायचं नाही म्हणजे फोडणीला. मी आलं तर मिक्सरच्या मध्येच लावलं होतं, त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. आणि कांदा आहे तो आपल्याला एकदम छान परतून घ्यायचा आहे, एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत फक्त कांदा अगोदर छान परतायचा आहे. आणि कांदा छान परतल्याच्या नंतर मग जे की आपण पेस्ट बनवलेली आहे ती वरतून टाकायची. आणि मेन म्हणजे तिला पण ना छान परतून घ्यायचं आहे, कारण की मी त्याच्यामध्ये पण टोमॅटो आहे तो कच्चा वापरलेला आहे. आणि कच्चे मसाले जर मिक्सरला डायरेक्ट काढले ना मग त्याला असा खूप वेळ जातो परतायला. आणि जे आपण अगोदर म्हणजे भाजीला वगैरे वापरतो ना मसाला भाजीला, म्हणजे सगळे भाजून वगैरे, तर ते मसाले ना खूप लवकर तेलामध्ये परततात. आता मी ह्यावेळेस ह्या पद्धतीमध्ये केला, एकदम मस्त झाला आहे. पण आता ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत वापरून मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा नक्की व्हिडिओ बनवेल, कारण की ह्याला मला बनवायला खरंच खूप वेळ लागला, कारण की टोमॅटो पूर्ण कच्चा होता सगळा मसाला. आणि अगोदर कांदा भाजून घेतला त्याच्यामुळं मसाला वगैरे भाजायला खूप जास्त वेळ गेला. आता पटकन होणारा पास्ता दुसऱ्या वेळेस नक्की बनवूयात. तर आत्ता ही सगळी मिक्सरमधली पेस्ट आहे. मी कांदा म्हणजे थोडाच भाजला होता, पण म्हटलं की मसाला भाजायचा आहे त्याच्यासोबत पण कांदा भाजेल, त्याच्यामुळे मग मी लगेच मसाला आहे तो टाकला. आणि आत्ता हा आपल्याला सगळा मसाला आहे एकदम मस्त छान भाजून घ्यायचा. आता मी ह्याच्यामध्ये ना अजून मीठ नव्हतं टाकलं, आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर थोडासा लवकर भाजतो. आता मी ह्याच्यामध्ये हळद नव्हते टाकत आहे, कारण की हळद अगोदरच टाकली आणि म्हटलं परत खूपच जास्त हळद होईल, त्याच्यामुळं नाही टाकली मी. आता फक्त असाच दिसायला थोडासा, म्हणजे एवढा चांगला दिसत नव्हता मसाला. हळद टाकली तर छान दिसतो. आणि आपण ह्याच्यामध्ये ना लाल तिखट पण वापरू शकतो. लाल तिखट वापरायचं असेल तर हिरवी मिरची नाही वापरायची. आणि आता हिरवी मिरची मी वापरली तर लाल तिखट नाही. आणि तिखट कधी पण पास्त्याला थोडंसं कमीच टाकायचं, कारण की थोडं जरी जास्त असेल ना की पास्ता तिखट लागतो. आता मसाला आहे बघू शकता एकदम मस्त सगळा मसाला मी आत्ता छान भाजला आहे. त्याला 6 ते 7 मिनटं गेलेत पूर्ण मसाला मला भाजायला. आणि आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे सॉस. तर मी आत्ता रेड चिली सॉस घेते, हा पण तिखटच आहे म्हणून खूप जास्त नाही टाकत आहे, हा पण थोडाच टाकते. आणि हे टाकल्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे सोया सॉस, तर तो पण अगदी कमी टाकायचा आहे. म्हणजे त्याच्यात पण मीठ असतं आणि ह्याला ना मीठ पण खूप कमी वापरायचं आहे. म्हणजे तिखट आणि मीठ आपल्याला जर वाटलं ना तर आपण वरतून टाकू शकतो, पण अगोदर सुरुवातीला तिखट आणि मीठ खूप कमी वापरायचे, कारण की सोया सॉसमध्ये मीठ जास्त असतं आणि तिखट चिली सॉसमध्ये तिखट असतं आणि आपण वरतून पण तिखट घालतो, त्याच्यामुळे हा पण ना अगदी थोडासाच टाकते मी. आणि आता आपल्याला सगळा सॉस टाकून एकदम छान मसाला आहे तो एकदा छान परतून घ्यायचा आहे. आणि आत्ता टाकते मी टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस पण मी आत्ता पण टाकणार आहे. आणि आपल्याला जर वाटलं ना खूप जास्त तिखट झाले तर आपण वरतून पण अजून पण वापरू शकतो. तर आत्ता हा आहे पास्ता मसाला, तर 1 पाकीट टाकते मी, म्हणजे साधारण 3 ते 4 माणसाचा पास्ता आहे, त्याला एक 5 रुपयाचं पाकीट आहे, तेवढं 1 पाकीट वापरते. आपण जास्त कमी टाकू शकतो, पण मी एकच टाकलं कारण की जास्त मसाला मला नाही आवडत आहे. आणि मग आत्ता टाकते पास्ता.
मस्त गार झालेला आहे आणि एकदम तेल टाकल्यामुळे एकदम सुटसुटीत झाला आहे. तर आता आपण हे छान परतून घेऊयात. आणि हा कलर हळदीमुळं कलर आला आहे. हळद जर नाही टाकली तर मग कलर हा एवढा छान नाही दिसणार आहे. त्याच्यामुळं मी जे अगोदर आपल्याला उकळत आणि पाणी टाकायचं होतं ना त्याच्यामध्येच मी हळद टाकली होती. बघू शकता हळदीमुळं इतका छान मस्त कलर आला आहे. आणि आता आपल्याला कमी गॅसवरती ह्याला 1 ते 2च मिनटं परतून घ्यायचं आहे. कारण की पास्ता पण उकडलेला आहे आणि आपले मसाले पण मस्त छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. आणि आत्ता टाकते मी टोमॅटो सॉस. हा आपण किती पण टाकू शकतो, जास्त कमी. फक्त पहिले जे 2 सॉस वापरले ते थोडेसे कमी वापरायचे आहेत. आणि एवढं कमी तिखट होतं ना तरी पण खाताना रुद्रांशला थोडंसं तिखट लागत होतं. म्हणून खायला घेतल्याच्यानंतर पण ना थोडासा मी त्याच्यामध्ये अजून टोमॅटो सॉस आहे तो मिक्स केला. तर आत्ता मी ह्याला छान मिक्स करून घेते. आणि कोथिंबीर मी थोडीशी ठेवलेली आहे. सो आत्ता आपल्याला ती पण टाकायची. आणि टोमॅटो सॉस आहे तो आपल्याला सगळ्यात शेवटला टाकायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये नाही टाकला ना तरी चालतो, जेव्हा आपण म्हणजे खायला घेतो तेव्हा टाकला तरी चालतो. पण मी ह्याच्यामध्ये म्हटलं की ह्याच्यामध्ये काही टाकूयात आणि नंतर खायला घेताना काही टाकूयात. आता मसाला आहे तो सगळा एकदा छान मिक्स करून घेतला. आणि राहिलेली कोथिंबीर आहे, बघू शकता इतका दिसायला एवढा सुंदर दिसत होता ना त्याच्यापेक्षा खायला त्याच्यापेक्षा एकदम मस्त झालेला आहे. सो बाहेर खात असाल ना पास्ता वगैरे तर एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. एकदा जर ही बनवली ना तर बाहेरचा पास्ता कधीच खाणार ना, एवढी मस्त झाली. आत्ता टाकते मी टोमॅटो सॉस, एक पूर्ण मोठा चमचा भरून टाकते. आणि अजून जर वाटलं तर अजून आपण 1 चमचा घालू शकतो, एकदम छान लागतो. तर आपली ही रेसिपी मस्त तयार छान झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि हा सॉस टाकल्याच्यानंतर पण पास्ता आहे आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण. आणि आत्ता मी गॅस बंद केला आणि आत्ता आपला झालेला आहे पास्ता मस्त तयार, खाण्यासाठी रेडी झालेला आहे. सो आत्ता अजून थोडीशी कोथिंबीर राहिलेली होती तर ती पण मस्त मी त्याच्या वरतून फिरली आणि मस्त 2-3 छान फोटो काढले. कारण की फोटो काढायला ना वरतून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली ना तर छान दिसती. आत्ता फोटो 2-3 मी काढले, कारण की व्हिडिओ काढायचा म्हटल्यावर 2-3 फोटो लागतात. आणि मग गॅस. सो तुम्हाला ही पास्ता रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता भेटूयात नेक्स्ट